तसेच ओम साई धाकटी डहाणू ए संघाचे सर्व फलंदाज समालोचन कक्षेच्या उजव्या बाजूने खेळाडू कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. चिंचणी बी संघ कृपया आपले 11 खेळाडू घेऊन त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. ऑलरेडी आपल्याला 20 मिनिटं उशीर झाला आहे, त्यामुळे थोडी घाई करायची आहे. आपल्याला आजच्या दिवसात 8 सामने खेळवायचे आहेत. सर्व सामने 6 षटकांचे कसे होतील ह्याकडे सर्व खेळाडूने लक्ष देऊन आपलं काम आहे ते मैदानात पूर्ण करायचं आहे. 6 षटकांसाठी आपल्याला अवघ्या 25 मिनिटांचा अवधी दिला जाईल. ह्याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. आपल्याला 6 षटक टाकण्यासाठी 25 मिनिटांचा अवधी दिला जाईल. अखिल भारतीय बारी बारिया समाज क्रीडा महोत्सव आयोजक तडियाळे क्रीडा मंडळ, खूपच सुरेख असं आयोजन नियोजन इथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. 13 फेब्रुवारी 2022 रविवार ह्या दिवशी ह्या क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. पहिल्या दिवसामध्ये राजपूत बारिया नवापूर विरुद्ध केळवा ब हा सामना उर्वरित आहे. तो सामना रविवार दिनांक 20 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी ठीक 8:30 वाजता पार पाडला जाईल. दुसऱ्या दिवसामध्ये सागर संगम गुंगवाडा सी संघाने टॉप 8 मध्ये आपली जागा पक्की केली. तिसऱ्या दिवसामध्ये नवजान दांडा ए आणि चिंचणी ए ह्या दोन संघांनी टॉप 8 मध्ये आपली जागा पक्की केली. चौथ्या दिवसामध्ये चिंचणी सी आणि तडियाळे बी ह्या दोन संघांनी टॉप 8 मध्ये आपली जागा निश्चित केली आणि आजच्या 10 संघांमधून 2 संघ नक्कीच टॉप 8 मध्ये दाखल होतील. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्या भेटीला सकाळच्या 17 मध्ये ओम साई धाकटी डहाणू ए विरुद्ध चिंचणी बी संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, तर फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते ओम साई धाकटी डहाणू ए. दोन्ही संघाच्या 12वा प्रतिनिधीने कृपया समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. ओम साई धाकटी डहाणू ए संघाचा 12वा प्रतिनिधी तसेच चिंचणी बी संघाचा 12वा प्रतिनिधी. सामना हा 6 षटकांचा असणार आहे. दरम्यान चिंचणी बी संघाचं क्षेत्ररक्षण लागते.
पहिलं षटक घेऊन याज्ञिक. चला ओमसाई धाकटी डाणूळे आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. 6 सामन्यांचा हा षटका, 2 षटक हे पॉवर प्लेची नक्कीच पाहायला मिळतील. पहिल्या षटकामागे 2 खेळाडू फक्त 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. दरम्यान चिंचणी बी संघाचं क्षेत्ररक्षण पाहिलं तर एक खेळाडू लॉंगनच्या दिशेने तर दुसरा खेळाडू डीप कव्हर मध्ये पाहायला मिळतोय. पहिलं षटक घेऊन याज्ञिक. सलामीची जोडी मैदानात स्वप्नील आणि हितेन. एक आक्रमक अशी जोडी नक्कीच पाहायला मिळेल आपल्याला ओमसाई धाकटी डाणू ए संघाकडून. स्वप्नील आणि हितेन याच्या रूपाने. खूपच रंगतदार, रोमांचक आणि अतितडीचे सामने आज नक्कीच आपल्याला तड्याडे मैदानात पाहायला मिळतील, ह्यात काही शंका नाही. सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना आपल्या सर्वांच्या भेटीसाठी ओमसाई धाकटी डाणू ए विरुद्ध चिंचणी बी. तर सामन्याला सुरुवात होते. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. याज्ञिक पहिलं षटक घेऊन आपल्या गोलंदाजी मार्कवर स्ट्राइक एंडच्या दिशेने. स्वप्नील षटकातील पहिला चेंडूचा सामना करेल. फुलटॉस असा चेंडू लॉंग लेगच्या दिशेने सरळ जातोय. 1 बाउन्स चौकार. डीजे खूपच सुरेख असा फटका पाहायला मिळाला तो स्वप्नील यांच्या फळीतून. पहिला चेंडू सरळ निघून जातोय तो 1 बाउन्स चौकार. स्वतःच तसेच संघाचं खातं खोलतोय तो स्वप्नील 4 धावेने. खूपच सुरेख अशी सुरुवात म्हणता येईल ओमसाई धाकटी डाणू संघाकडून. आपले इरादे पहिल्या चेंडूवर स्पष्ट करताना स्वप्नील. पुन्हा एकदा याज्ञिक आपल्या षटकातील दुसरा चेंडू. खूपच सुरेख असा चेंडू सरळ निघून जातोय तो या क्षेत्ररक्षकाच्या हातात. पहिल्या गडीचं पतन स्वप्नील याच्या रूपाने. चेंडू पाहायला मिळाला याज्ञिक यांच्याकडून. पहिल्या गडीचं पतन स्वप्नील याच्या रूपाने. मिड ऑफच्या दिशेने काय सुंदर असा झेल पाहायला मिळाला. पहिला झटका लागतोय तो ओमसाई धाकटी डाणू संघाला स्वप्नील याच्या रूपाने. धावसंख्या होते ती 4. पहिल्या चेंडूवर एक चौकार खाल्यानंतर कुठेतरी कमबॅक करत असताना याज्ञिक. स्वप्नील याची जागा सांभाळेल तो प्रणय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. याज्ञिक आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन. याज्ञिक टू प्रणय. फुलटॉस असा चेंडू डीप बॅकवर्ड गलीमध्ये जातोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय, सरळ निघून जातोय तो 4 धावांसाठी.
सुरेख असा फटका पाहायला मिळाला. डीप बॅकवर्डच्या दिशेने एक खणखणीत चौकार. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या होते ती एक गडीच्या मोबदल्यात 8 धावा. पुन्हा एकदा याज्ञिक आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन प्रणय याच्यासाठी पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू मिडऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. धावचीतचा प्रयत्न होता इथे, परंतु पुन्हा एकदा सेफ झोन मध्ये प्रणय. निर्धाव जातोय चेंडू. पहिल्या षटकातील 4 चेंडू संपतायत. 4 चेंडूंचा आढावा घेतला तर पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर एक गडी बाद, तिसऱ्या चेंडूवर सुद्धा एक चौकार, चौथा चेंडू निर्धाव. 4 चेंडूंचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती 8 धावा. पुन्हा एकदा याज्ञिक आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन खूपच सुरेख असा फटका प्रणय यांचा. डीप बॅकवर्डच्या वरून निघून जातोय तो सरळ आउट ऑफ द पार्क. 6 धावा. धावसंख्येत 6 ने भर झाली. धावसंख्या होते ती 14 धावा. अजूनही पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. याज्ञिक टू प्रणय. खूपच सुरेख असा चेंडू. बॅट ची कडा घेऊन चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने. खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ओनसाई धाकटी डहाणू असंघाची धावसंख्या होते ती एक गडी बाद. 14 धावा. डीजे पार्क. 6 धावा. आगमन नक्कीच होते. थोड्याच वेळात आपल्याला त्यांचा गोड आवाज नक्कीच ऐकायला मिळेल. आणि महाराष्ट्रामध्ये एक उत्कृष्ट असे एक कॅमेरामन
निलेश पाईकराव हे आज आपल्याला इथे लाभलेले आहेत. नक्कीच खूपच सुरेख आणि दृष्टीला लाभेल असं कॅमेरामन निलेश पाईकराव आज खूपच सुरेख असे गोष्टी आपल्याला नक्कीच कॅमेरामध्ये कॅप्चर करताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा द्रुनील आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन खूपच सुरेख असा फटका सरळ निघून जातोय तो आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. फलंदाजी उतुंगाचे षटकार आणि खणखणीत चौकारांचा पाऊस पाडत असताना ओम साई धाकटी डाणू असंघ 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती तब्बल 34 धावा. खूपच खराब अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते चिंचणी ब संघाकडून. पहिल्या षटकात यादिक यांनी 14 धावा खर्च केल्या तर दुसऱ्या षटकात ध्वनिल यांनी तब्बल 20 धावा खर्च केल्या. 2 षटक दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती तब्बल 34. तिसरे षटक घेऊन केवल खूपच सुरेख असा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू तितक्या सुरेख अशा पद्धतीने मिडऑफच्या दिशेने खेळून काढला तर प्रणय यांनी दरम्यान 1 धाव पूर्ण केली. धावसंख्येत एकने भर धावसंख्या होते ती 35 धावा. खूपच सुरेख अशी आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते ती ओमसाई धाकटी असंघाकडून. हितेन आणि प्रणय यांच्याकडून. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर 1 धाव. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा केवल आपल्या बॉलिंग मार्कवर स्ट्राइक एंडच्या दिशेने डावखुरा फलंदाज हितेन. खूपच सुरेख असा फटका सरळ फेकून दिलं जाते आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. खूपच सुरेख असा फटका पाहायला मिळाला. सरळ निघून गेला तो 6 धावांसाठी. धावसंख्येत 6 ने भर धावसंख्या होते ती तब्बल 41 धावा. खूपच सुरेख अशी फलंदाजी आक्रमक अशी फलंदाजी पाहायला मिळते हितेन यांच्याकडून. दरम्यान पुन्हा एकदा केवल आपल्या षटकातील तिसरा चेंडू ऑफ यष्टीच्या खूपच बाहेर पाहायला मिळाला. मिसफील्ड झाली ती तडम्यांच्या दिशेने. दरम्यान 2 धावा पळून काढतात ते दोन्ही फलंदाज. वाईट प्लस बाईकच्या रूपात 2 धावा. धावसंख्येत 3 ने भर धावसंख्या होते ती तब्बल 44 धावा. खूपच सुरेख अशी फलंदाजी एक मोठं लक्ष ठेवण्याच्या हेतूने उतरलेला ओमसाई धाकटी डाणू असंघ 2.2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती तब्बल 44 धावा. पुन्हा एकदा केवल आपल्या बॉलिंग मार्कवर षटकातील तिसरा चेंडू घेऊन केवल टू हितेन. पुन्हा एकदा हॉप यष्टीच्या खूपच बाहेर. पंच जयेश तामोरे यांचा वाईटचा इशारा. अवांतर धावेत 1 ने भर धावसंख्या पोहोचते ती 45 धावा. इथे कुठेतरी फलंदाज गोलंदाजावर हावी होताना खूपच सुरेख अशी फटकेबाजी. पुन्हा एकदा केवल आपल्या षटकातील तिसरा चेंडू हितेन याच्यासाठी पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न होता परंतु हॉप यष्टीच्या खूपच बाहेर. पंचांचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा. अवांतर धावेत 1 ने भर धावसंख्या होते ती 46 धावा. कुठेतरी गोलंदाज दडपणात येताना दिसतोय. पहिल्या चेंडूवर 1 धाव खर्च केली तदनंतर
एक मोठा फटका पाहायला मिळाला हितेन यांच्या फळीतून. त्यानंतर 2 चेंडू अवांतर. पुन्हा एकदा केवल आपल्या षटकातील तिसरा चेंडू. पुन्हा एकदा हॉब यष्टीच्या खूपच बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. अवांतर धावेत 1 ने भर. धावसंख्या होते ती 47 धावा. खूपच महागडा असा षटक हाताळताना केवल आतापर्यंत 2 चेंडू मागे. अकरा धावा खर्च केल्या त्या केवल यांनी. त्यामध्ये 4 अवांतर, 1 उत्तुंग असा षटकार आणि 1 सिंगलच्या रूपात धाव काढली. तब्बल 11 धावा खर्च केल्या त्या 2 चेंडू मागे. पुन्हा एकदा केवल आपल्या षटकातील तिसरा. खूपच सुरेख असा फटका सरळ फेकून दिला जाते स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. आउट ऑफ द पार्क. 6 धावा. आताच आपले हिंदी समालोचक प्रज्ञेशभाई बारिया यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं तड्याडे आयोजकांकडून हार्दिक स्वागत आहे. दरम्यान खूपच सुरेख अशी फलंदाजी हितेन यांच्याकडून पाहायला मिळते. चौकार आणि षटकारांचा पाऊस तड्याडे क्रीडा मैदानात. खूपच सुरेख असा चेंडू पाहायला मिळाला. मिड ऑफच्या दिशेने तटावलेला चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. निर्धाव जातोय चेंडू. कुठेतरी 2 षटकार आल्यानंतर एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय तो केवल यांच्याकडून. अजूनही षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या होते ती तब्बल 53 धावा. पुन्हा एकदा केवल आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन. खूपच सुरेख असा फटका. तितकी सुरेख असा झेल पाहायला मिळाला मिड ऑफच्या दिशेने. दुसऱ्या गडीचं पतन हितेन याच्या रूपाने. डीजे RY Production. फाईन लेगच्या दिशेने जी लाल कलरची गाडी उभी आहे तिचा मिरर जरा फिरवायचा आहे. रिफ्लेक्शन इथे डोळ्यावर येते. सॉरी, लाल कलरची जी बाईक आहे त्याच्या मागची गाडी. धन्यवाद केतन भाऊ. सॉरी देवेंद्र. दरम्यान हितेन याची जागा सांभाळण्यासाठी एक आक्रमक फलंदाज मैदानात. जलपेश. तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. केवल टू जलपेश. खूपच सुरेख असा फटका सरळ फेकून दिला जाते ते आउट ऑफ द पार्क. 6 धावा. डीजे तीन षटकाच्या समाप्तीनंतर ओमसाई धाकटी डाणू संघाची धावसंख्या होते ती तब्बल 59 धावा. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न होता. प्रणय यांचा चेंडू निघून झाला सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव जातोय चेंडू. चौथं षटक घेऊन ध्वनील प्रगतीपथावर. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन संघाकडून चौथं षटक. इथे नितेश बारी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे.
त्यांना आयोजकांकडून विनंती असेल की त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दरम्यान पुन्हा एकदा ध्वनील आपल्या षटकातील दुसरा चेंडू फुलटॉस असा चेंडू सरळ फेकून दिला जाते ते फाईन लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. सहाने भर धावसंख्या होते ती तब्बल 65 धावा. पुन्हा एकदा ध्वनीला आपल्या षटकातील तिसरा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. चौथ्या षटकाकडे पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर एक उत्तुंग असा षटकार पाहायला मिळाला फाईन लेगच्या दिशेने. दरम्यान तिसरा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा ध्वनील चौथा चेंडू घेऊन प्रणय याच्यासाठी खूपच सुरेख असा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. चेंडू ट्रॅव्हल करतो स्टेटच्या दिशेने. खूपच सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दरम्यान एक धाव पूर्ण केली ती दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्येत एकने भर. धावसंख्या होते ती तब्बल 66 धावा. अजूनही चौथ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्राईक एंडच्या दिशेने जलपेश. पहिल्या चेंडूवर एक खणखणीत षटकार पाहायला मिळाला तो जलपेश यांच्याकडून. पुन्हा एकदा फुलटॉस असा चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडू येते लॉंग लेगच्या रिजन मध्ये. खराब असा क्षेत्ररक्षण म्हणता येईल. झेल कुठेतरी सांडला जातोय. दरम्यान पुन्हा एकदा धावचीची संधी. प्रणय हे बाद होत आहेत. ओम साई धाकटी डाणू असंघाला लागलेला तिसरा झटका प्रणय याच्या रूपात. डीजे धन्यवाद डीजे. खूपच सुरेख अशी गोलंदाजी फलंदाजी करून प्रणय तंबूच्या आसऱ्याला. कृपया फलंदाजांनी लक्ष द्यायचं आहे. गडी बाद झाल्यानंतर बाद झालेला खेळाडू 30 यार्ड सर्कल जो पार करण्याच्या आधीच दुसऱ्या फलंदाजाने मैदानाच्या आत यायचं आहे, नाहीतर पुढच्या फलंदाजाला बाद घोषित करण्यात येईल. ह्याची नोंद दोन्ही संघांनी नक्कीच घ्यायची आहे. दरम्यान पुढचा चेंडू खूपच सुरेख असा चेंडू. तितकं सुरेख अशा पद्धतीने खेळून काढलं तर मिडअपच्या डोक्यावरून. दरम्यान एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु एकच धावेवर समाधान मानावं लागते ते दोन्ही फलंदाजांना. धावसंख्येत एकने भर. धावसंख्या होते ती 68 धावा. चौथं षटक संपते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती तब्बल 68 धावा. उशीर झाला. पुन्हा एकदा 5वं षटक घेऊन याज्ञिक. वैयक्तिक दुसरा संघाकडून 5वं षटक घेऊन याज्ञिक. याज्ञिक 2. षटकातील पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न. पंचाकडे दाद मागताना आणि फलंदाज बाद. तिसरा झटका जलपेश याच्या रूपाने ओम साई धाकटी डाणू असंघाला. डीजे धावा. 68 ऑन बोर्ड. दरम्यान जलपेश याची जागा सांभाळण्यासाठी निखिल मैदानात. कुठेतरी एक ब्रेक थ्रू मिळवून देतोय तो याज्ञिक. 5व्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक मोठा फलंदाजाला बाद करण्यात यश येते ते याज्ञिक याला.
दरम्यान पुन्हा एकदा याज्ञिक आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन निखिल याच्यासाठी खूपच सुरेख असा फटका सरळ निघून जातोय तो लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. संख्येत 6 ने भर धावसंख्या होते ती 74 धावा. खूपच सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते ते ओमसाई धाकटी डहाणू ए च्या फलंदाजांकडून. दरम्यान पुन्हा एकदा याज्ञिक आपल्या षटकातील पुढचा चेंडू निखिल याच्यासाठी खूपच सुरेख असा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि फेक येईपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केल्या. त्या दोन्ही फलंदाजांनी धावसंख्येत 2 ने भर होते. धावसंख्या होते ती 76 धावा. खूपच मोठं असं आव्हान उभं करण्याच्या हेतूने उतरलेला ओमसाई धाकटी डहाणू संघ 4.3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती तब्बल 76 धावा. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी. याज्ञिक आपल्या गोलंदाजी मार्कवर षटकातील चौथा चेंडू घेऊन याज्ञिक टू निखिल. फुलटॉस असा चेंडू मिडऑफच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न आणि तितकाच सुरेख असा झेल पाहायला मिळाला. चौथ्या गडीचा पतन निखिल याच्या रूपाने डीजे. खूपच सुरेख असा झेल पाहायला मिळाला मिडऑफच्या दिशेने. दरम्यान पुढचा फलंदाज मैदानात कुशाल. अजूनही 5व्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. फुलटॉस असा चेंडू मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू येतोय लॉंग लेगच्या रिजन मध्ये. पंचांचा नोचा इशारा. अवांतर धावेत 1 ने भर. धावसंख्या होते ती 78 धावा. खूपच महागड असा षटक चिंचणी बी संघाकडून. पहिल्या षटकात तब्बल 14 धावा, दुसऱ्या षटकात 20 धावा, तिसऱ्या षटकात तब्बल 25 धावा खर्च केल्या आतापर्यंत. चौथ्या षटकात 9 धावा आणि 5वं षटक मार्गस्थ. अजूनही 5व्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. खूपच महागडाचं षटक हाताळताना मिस्टर याज्ञिक. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडच्या दिशेने कुशल. एक आक्रमक असा फलंदाज नक्कीच पाहायला मिळेल. 5व्या षटकातील 5वा चेंडू फुलटॉस असा चेंडू लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. खूपच सुरेख असा झेल टिपला होता परंतु पुन्हा एकदा चेंडूला मध्ये फेकलं गेलं. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या होते ती तब्बल 80 धावा. अजूनही शेवटच्या 7 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा याज्ञिक आपल्या षटकातील शेवटचा चेंडू याज्ञिक टू कुशल. खूपच सुरेख असा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु फेकी येईपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केल्या त्या दोन्ही फलंदाजांनी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 5व्या षटकाची सांगता होते. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती ओमसाई धाकटी डहाणू संघाची तब्बल 82 धावा. अजूनही शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. डीजे. आजच्या दिवसातील दुसरा सामना तडियाळे ए विरुद्ध कलोली ए. दोन्ही संघाच्या कर्णधारांना माझी विनंती असेल की त्यांनी टॉस का बॉक्स मध्ये येऊन आपला नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे.
या पुढील होणारा सामना तडियाळे ए विरुद्ध कलवली ए. दोन्ही संघाच्या कर्णधाराने कृपया आपला नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. शेवटचं षटक घेऊन म्हणाल. षटकातील पहिला चेंडू शॉर्ट पिसाचा चेंडू सरळ फेकून दिला जाते स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. आउट ऑफ द पार्क. 6 धावा. डीजे बाग काही लावीला बर धावसंख्या होते ती तब्बल 88 धावा. आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये एक हायएस्ट स्कोर नक्कीच आपल्याला इथे पाहायला मिळेल यात काही शंका नाही. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. एक आक्रमक अशी फलंदाजी करत असताना रत्नदीप आणि कुशल अशी जोडी मैदानात. अजूनही शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा षटकातील दुसरा चेंडू खूपच सुरेख असा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. दरम्यान एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि एक धावेवर समाधान मानावं लागते ते दोन्ही फलंदाजांना. धावसंख्येत एकनेभर. धावसंख्या होते ती तब्बल 89 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा षटकातील तिसरा चेंडू फुलटॉस असा चेंडू. पंचांचा नोचा इशारा. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड गलीमध्ये. दरम्यान एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहज पूर्ण केल्या. 2+1 अशा धावसंख्येत 3 ने भर. धावसंख्या होते ती तब्बल 92 धावा. 92 ऑन बोर्ड. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा म्हणाल आपल्या गोलंदाजी मार्कवर. षटकातील तिसरा चेंडू घेऊन लेग यष्टीच्या खूपच बाहेर. पंच जयेश तामोरे यांचा वाईटचा इशारा. अवांतर धावेत एक नंबर. धावसंख्या पोहोचते ती 93 धावा. अजूनही फ्री हिटचा चेंडू नक्कीच पाहायला मिळेल. म्हणाल आपल्या षटकातील तिसरा चेंडू खूपच सुरेख असा फटका सरळ फेकून दिले जाते 6 धावांसाठी. डीजे संघाचं शतक लागण्यासाठी फक्त एक धाव दूर. ओमसाई धाकटी डाणू असंघ. षटकातील पुढचा चेंडू खूपच सुरेख अशा पद्धतीने फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. चेंडू एक धाव पूर्ण करतात आणि संघाचं शतक झळकते ते ओमसाई धाकटी डाणू असंघाचं. वेल डन ओमसाई धाकटी डाणू असंघ. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या होते ती तब्बल 100 धावा. षटकातील 5वा चेंडू रत्नदीप ऑन स्ट्राइक आणि क्लीन बोल्ड. डीजे धाकटी डाणू संघाकडून तब्बल 100 धावा फलकावर लागतायत. अजूनही एक चेंडूंचा खेळ बाकी. आता मात्र मैदानात स्वतः कर्णधार विवेक पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू घेऊन मोहनाल फुलटॉस असा चेंडू. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. दरम्यान एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न खूपच सुरेख अशी
फेकी होती, परंतु यष्टीरक्षकाला का चेंडू अडवता आला नाही. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या होते ती 102 धावा. तब्बल 103 धावांचं लक्ष्य चिंचणी बी संघासमोर अवघ्या 36 चेंडू मध्ये. यापुढील होणारा आजच्या दिवसातील दुसरा सामना तड्याळे ए विरुद्ध कलवली ए. दोन्ही संघाच्या कर्णधाराने कृपया आपला नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे. तड्याळ ए संघाचा कर्णधार तसेच कलोली ए संघाचा कर्णधार कृपया लवकरात लवकर आपला नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी टॉस का बॉक्स मध्ये उपलब्ध व्हायचा आहे. यापुढील समालोचन करतील ते आपल्या गोड आवाजात मंथन करत सर. चला तडियाळी आहे संघाचा कर्णधार आणि कलवली आहे संघाचा कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला तड्याळे ए संघाचा कर्णधार आणि कलवली ए कमळाकरजी बारी यांच्या शुभ हस्ते आपण मनोज बारी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करीत आहोत. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये मात्र 100 धावांची एक जबरदस्त खेळी धाकटी डहाणू ओमसाई धाकटी डहाणू ए संघाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली. एक उच्चांक मात्र जरूर पाहायला मिळाला. चला तड्याळे ए संघाचा कर्णधार आणि कलवली ए संघाचा कर्णधार मनोज बारी साहेबांना देखील विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. दोन कर्णधार इथे समोरासमोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोज बारी साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करीत आहोत. हेड इज द कॉल आणि नाणेफेकीचा कौल कलवली संघाने जिंकलाय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग. फिल्डिंग हा मैदान जर पाहायला गेलं तर अतिशय सुंदर असं मैदान कॉन्क्रीटची विकेट पाहायला मिळते. समोरचा संघ जर पाहायला गेलं तर एक ट्रम्प कार्ड म्हणून खेळाडू जो मात्र आपण पाहिलाय माथेरान चषकमध्ये पाहायला मिळाला. रत्नागिरी चॅम्पियन्स आणि सुप्रीमो सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळतो प्रीतम बारी याला देखील त्या संघामध्ये आहे. किती धावांपर्यंत अडवण्याचा तुमचा मानस असेल? आमचा 60 रनपर्यंत धाव अडवण्याचा प्रयत्न असेल. स्पर्धेच्या आयोजन आणि नियोजनाविषयी काय म्हणाल? स्पर्धेच्या नियोजन आयोजनाबद्दल बघायला गेलं तर खूप सुंदरच केलेलं आहे. तुम्हाला या सामन्याकरता आम्ही शुभेच्छा देतोय. ते एका बाजूला आपण वळणार आहोत तडियाळे ए संघाचे कर्णधार. कशा पद्धतीने समोरच्या संघाला तुम्ही पाहताय? समोरचे संघ कलवडी आहे तर ते सालाबादाप्रमाणे चांगलीच आहे. तर माझं म्हणणं असं आहे की ती पण चांगली टीम आहे. तरी आम्ही 75च्या जास्त करण्याचा स्कोअर प्रयत्न करू. तर असे कुठले फलंदाज आहेत तुमच्या संघामध्ये ज्यांच्यावरती तुम्ही पूर्ण विश्वास दर्शवणार आहात? ए संघ हा तड्याळ गावाचे प्रत्येक वर्षी चांगलीच आहे, पण आता एक मोठा खेळाडू इन झालाय इंडियन प्लेअर प्रीतम बारे. तर ते आम्हाला थोडं 90% सपोर्ट मिळाला आहे. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. चला साहेबांना मी मनोज बारी साहेबांना विनंती करेन की दोन्ही कर्णधारांना आपण कॅप्स ज्या आहेत त्या देखील द्यायच्या आहेत. आणि दोन्ही कर्णधारांना विनंती करेन की ह्या प्रत्येक खेळाडूने कॅप परिधान करूनच मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. शुभेच्छा देत असताना आपण पाहू शकतोय
अतिशय सुंदर मात्र व्यक्तिमत्व तडियाळे गावातील. तसंच मॅनेजर पारी साहेबांना देखील मी विनंती करेन की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला आपण चालू मॅच कडे वळणार आहोत. दिस इज ऑल फ्रॉम द कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. आपण पाहतात अखिल भारतीय बारी बारिया समाज आयोजित भव्य दिव्य अशी स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा आपण पाहू शकतोय. पाचवा दिवस आणि पाचव्या दिवशी अतिशय सुंदर मात्र स्पर्धा या जरूर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर होणारे सामना जर आपण पाहू शकतो, एक मोठा सामना आपल्या भेटीसाठी येतोय. कलोवली विरुद्ध तडियाळे ए. दोन्ही जबरदस्त असे संघ. नाणेफेकीचा कौल आपण पाहायला मिळाला. कलोवली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. त्यानंतर पाहायला गेला तर कुठेतरी फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय तडियाळे ए संघाला. तर दोन्ही संघांना देखील आम्ही शुभेच्छा देऊ इच्छितो. सकाळचं सत्र आपण पाहतोय. पहिल्या 6 षटकांचा खेळ आपण पाहिला. तब्बल 102 धावा या धावफलकावरती पाहायला मिळाल्या होत्या. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये वर्चस्व राहिलं ते चिंचणीच्या संघाचं, कारण की आतापर्यंत 92 धावांचा विक्रम चिंचणी ए आणि चिंचणी सी या दोन संघांच्या नावे जरूर पाहायला मिळाला होता आणि तो विक्रम मात्र मोडीत काढला आपण पाहू शकतो ओम साई धाकटी डहाणू या संघाने. त्याचबरोबर माहिती आमच्यापर्यंत येते तडियाळे बी संघाने देखील 97 धावा या जरूर बनवल्या होत्या स्पर्धेमध्ये. म्हणजे याच अर्थाने पाहायला गेलं तर धावा ज्या आहेत ह्या मोठ्या प्रमाणावर इथे मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. अतिशय सुंदर असं आयोजन आणि नियोजनबद्ध ही स्पर्धा जरूर पाहायला मिळते. अतिशय सुंदर अशा हा ट्रॉफीज आमच्या साईड स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकतोय. आणि उद्याचा दिवस जर आपण पाहू शकतोय महिलांचे सामने आणि व्हॉलीबॉलच्या स्पर्धा देखील आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. क्रीडा महोत्सव जरूर आपण पाहू शकतो. गेली 8 वर्ष आपण ही स्पर्धा मोठ्या उत्साहामध्ये पाहतो या मैदानावरती. आयोजकांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू बॅटची कडा लागली आणि यस फिंगर इज गॉन अप. फलंदाज होतोय झेलबाद. नको करू माघ महिन्यान तुला येईल वरू. अडीजे धन्यवाद. पहिला फलंदाज बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला येतोय. मनलची जागा घेण्यासाठी जातोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दुर्वेश. धावसंख्या आपण पाहू शकतोय धावफलकावरती लागलेली आहे 1 गडी बाद 8 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाज पुन्हा एकदा निखिल. तर मात्र यश आणि दुर्वेश ही जोडी आपण पाहू शकतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅकफुटला गेले होते आणि क्षेत्ररक्षक तिथे आहेत. सुंदर असा झेल टिपला जातोय. फलंदाज होतोय झेलबाद.
2 गडी जरूर बाद झालेत 8 या धावसंख्येवर. धावसंख्या जर आपण पाहू शकतोय धावफलकावरती लागलेली आहे पहिल्या षटकाच्या खेळानंतर 8 धावा. तर मात्र षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी आलाय गोलंदाजी मार्कवरती. या अगोदर देखील मी म्हटलं होतं फलंदाज जिथपर्यंत बाजून 30 यार्ड क्रॉस करत नाहीये त्या अगोदर फलंदाजाने आतमध्ये जाणं हे अनिवार्य आहे. हे प्रत्येक संघाने प्रत्येक संघाच्या कर्णधाराने आणि खेळाडूने या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. कारण की टेनिस क्रिकेट जे आपण पाहतोय हे बदलत असताना आपल्याला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेटचा दर्जा जो आहे तो उंचावलेला आहे आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण ही स्पर्धा पाहतोय. संतोष नाणेकर tenniscricket.in चे CEO यांच्या माध्यमातून मात्र सुरुवात केली गेली आणि मात्र टेनिस क्रिकेटचा दर्जा जो आहे तो आपल्याला सातत्यानं बदलताना दिसतोय. वेगवेगळे विविध यूट्यूब चॅनल आपण पाहतोय. पाटील्स नेटवर्क पालघरमध्ये देखील पाहायला मिळते. इथे मात्र AVP चॅनल नेटवर्क यांच्या माध्यमातून देखील आपल्याला ही स्पर्धा यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. बघूया षटकातील दुसरा चेंडू पहिला चेंडू घेऊन षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज जल्पेश. पहिला चेंडू अतिशय सुंदररित्या मात्र जल्पेश पारीच्या हातखंडातून जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर असा लेंथ पद्धतीचा मारा जरूर पाहायला मिळाला. सकाळचं सत्र आपण पाहू शकतोय. खेळाडूंची मात्र गर्दी देखील इथे पाहायला मिळते. प्रेक्षक देखील आता हळूहळू मात्र या मैदानाच्या दिशेने जरूर रवाना होतील यात काही शंका नाहीये. मात्र खोलवर टप्प्यात जरूर टाकला होता सुंदररित्या मात्र एक कलात्मक फटका मिड विकेट डीपच्या दिशेने जरूर जातोय. पर्यंत फेकी येते तत्पूर्वी एक धाव मात्र अतिशय सहजरित्या परिपूर्ण केली जाते एका धावेच्या मदतीने. धावसंख्या जर आपण पाहू शकतोय धावफलकावरती लागलेली आहे 2 गडी बाद 9 धावा. बघूया षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू वॉटर बॉल. सुंदर असा चेंडू जरूर पाहायला मिळतो. अक्युरेट टप्पा जो आहे तो मात्र जरूर गोलंदाज आपण पाहू शकतोय जल्पेशच्या माध्यमातून पाहायला मिळतो. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या आपण पाहू शकतोय धावफलकावरती लागलेली आहे 9. तडियाळे A वर्सेस कलोवली A यानंतरचा होणारा सामना. यावेळी मात्र ग्लान्स पद्धतीने खेळलेला फटका मात्र डीप मध्ये तिथे जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूला चेस करतोय. 2 धावा परिपूर्ण केल्या आहेत. पंचांचा निर्णय काय आहे ते देखील पाहणं महत्वाचं आहे. येस इट इज 4 रन्स. चौकार 4 धावा. येस डीजे. जबरदस्त इथे 4 धावा जरूर पाहायला मिळाल्या. धावसंख्या जर आपण पाहू शकतोय धावफलकावरती लागलेली आहे 13 धावा. गडी क्रमांक बाद झाला इथे तिसरा. 3 गडी बाद झाल्या. धावसंख्या आपण पाहू शकतोय धावफलकावरती लागलेली आहे 13 रन्स. चेंडू आतापर्यंत या 5. दोन षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 2 षटकांच्या खेळानंतर आपण पाहू शकतोय धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे 13 धावा. दोन षटक पूर्ण झालेली आहेत. धावसंख्या धावफलकावरती लागले 13. षटकातील पहिला चेंडू सुंदररित्या मात्र खेळलाय डीप मिड विकेटच्या दिशेला. माफ करा दुसरं षटक हे आता संपुष्टात आलंय. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहू शकतोय धावफलकावरती लागलेली आहे 14 धावा. 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी हे बाद झालेत. अतिशय सुंदर मात्र असं हे षटक जल्पेशचं जरूर पाहायला मिळालं. 103 धावांचं भलं मोठं टार्गेट हे समोर असताना कुठेतरी बॅकफूट वरती आहे संघ असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं ही संपुष्टात आली आहेत.
पहिलं षटक घेऊन आला होता निखिल. अतिशय सुंदर असं ते षटक निखिलचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर मात्र जल्पेश याने देखील फक्त 6 धावा खर्च करीत 1 विकेट माघारी धाडलाय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती निखिल. तर निखिलचा हा ऑन हॅट्रिक चेंडू आपण पाहू शकतो. मागील षटकामध्ये लागोपाठ 2 चेंडूंवरती बॅक टू बॅक 2 विकेट्स त्याने घेतलेले आहेत. मात्र ऑन हॅट्रिक चेंडू जरूर पाहायला मिळाला. पायावरती येऊन आदळतोय. निखिल आपल्या षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय. अतिशय सुंदर असा खोलवर टप्प्यात जरूर टाकलेला हा चेंडू परिपूर्णरित्या मात्र खेळलाय फलंदाज. आपण पाहू शकतो फलंदाजाची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. एका बाजूला प्रणिल, एका बाजूला आहे विकी. आता मात्र मोठे फटके जे आहेत हे मात्र मारणं अनिवार्य आहे. यावेळी मात्र अतिशय सुंदर टायमिंग. चेंडू येतोय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. जबरदस्त असा फटका जरूर पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहतोय 6 ने फ्लाय होतोय. धावफलकावरती झालेली आहे 21 धावा. आता मात्र मोठे फटके लगावणं अनिवार्य असेल कारण की धावा आणि चेंडूंमधील अंतर बरंच आहे असं म्हणायला हरकत नाहीये. 103 धावांचं लक्ष्य समोर असताना मात्र कुठेतरी सावध सुरुवात एक जरूर पाहायला मिळते. मात्र खोलट टप्प्यात जरूर टाकला होता. बॉटम हँडचा परिपूर्ण केलेला वापर. क्षेत्ररक्षक चेस करतोय मात्र चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार 4 धावा. जबरदस्त असा फटका जरूर पाहायला मिळाला. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळी मात्र आखूट टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑफ पुल जरूर पाहायला मिळतो. फटका फसतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. कुठलीही चुकी करणार नाहीये. फलंदाज होतोय झेलबाद. पाच चेंडू आतापर्यंत हाताळलेत गोलंदाज आपण पाहू शकतो. निखिल अतिशय सुंदर असं षटक. 1 षटकार 1 चौकार जरी पाहायला मिळतात नंतर चांगलं कमबॅक निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळते. 11 धावा तब्बल या 5 चेंडूंमध्ये मोजतोय आणि या धावसंख्या आपण पाहू शकतोय. चिंचणी बी संघाची धावफलकावरती लागलेली आहे 25 धावा. या अगोदर पाहायला गेलं तर चिंचणी ए आणि चिंचणी सी मात्र मेगा फायनल डे साठी क्वालिफाय होत असताना अतिशय सुंदर खेळ त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला. यावेळी मात्र बॅटचा ब्लेड जरूर ओपन केला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि कुठलीही चुकू करणार नाहीयेत. पुन्हा एकदा फलंदाज होतोय झेलबाद. लागोपाठ 2 विकेटचं पतन होत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय यज्ञिक. आता मात्र फक्त मोठे आणि मोठेच फटके मारणं अनिवार्य असेल कारण की धावसंख्येचा विचार केला गेला ती फक्त आता धाव फलकावरती लागलेली आहे 25. बघा षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड आपण पाहू शकतोय. पंचा आमच्यापर्यंत दर्शवतायत इट इज अ वाईड बॉल. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये होते भर. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे 26 धावा.
बघा सूरज आपल्या षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र समरिंग डिलिव्हरी जरूर पाहायला मिळाली. फलंदाजच्या काही चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू जो आहे तो मात्र पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत जर आपण पाहतोय. चौथं षटक हे हाताळत असताना पहिलं षटक हाताळलं होतं निखिलने, त्यानंतर जल्पेश, त्यानंतर पुन्हा निखिल आणि आता मात्र आपण सूरजला पाहतोय. अतिशय सुंदर असा मारा आपण पाहतोय. खोलवर टप्प्यात यॉर्कर लेंथ जरूर हाताळली होती. तितक्याच सुंदररित्या खेळून काढलाय फलंदाजाने कव्हरच्या दिशेला. एक धाव तिथे मिळेल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या जर आपण पाहू शकतोय धावफलकावरती लागलेली आहे 27 धावा. षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने घेऊन येईल गोलंदाज सूरज. काय गोलंदाजी करतोय जबरदस्त. एक ॲक्युरेट गोलंदाज कसा असावा त्याचं मात्र उत्तम उदाहरण फॉर एक्झाम्पल तिथे मैदानाच्या आतमध्ये जरूर सेट करताना दिसतोय गोलंदाज सूरज. चेंडू आतापर्यंत या षटकातील हाताळून झालेले आहेत 3 आणि या धावसंख्या आपण पाहू शकतोय धावफलकावरती लागलेली आहे 28 धावा. एक औपचारिकता आता मात्र या सामन्यातील शिल्लक आहे असं म्हणायला हरकत नाहीये. काय गोलंदाजी करतोय जबरदस्त. फक्त आतापर्यंत धावा त्याने या षटकामध्ये मोजलेल्या आहेत फक्त 3. एक एक्स्ट्राच्या रूपात वाईड आणि 2 एकेरी धावा बॅटने जरूर पाहायला मिळाल्या आहेत. चेंडू हाताळून झाले 4. सकाळचं सत्र आपण पाहतोय. अतिशय सुंदर मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय. होर्डिंगचं मैदानाच्या बाजूला मात्र लागताना आपण पाहतोय आणि या देणगीदार जे आहेत मात्र अतिशय सुंदर कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र फुल टॉस चेंडू सुंदररित्या खेळून काढलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. जवळजवळ सुगंध आपण पाहू शकतो विजयाचा दरवळतोय. ओम साई धाकटी डहाणू ए संघाच्या पॅव्हलियन मध्ये नक्कीच येत असेल यात काही तीळमात्र शंका नाही आहे. कारण की गोलंदाजी जी आहे ती देखील अतिशय सुंदर झाली आहे. फलंदाजीचा विचार केला गेला तर ती देखील अतिशय जबरदस्त पद्धतीची पाहायला मिळाली. प्रणय जर पाहायला गेलं तर सुंदर असं मात्र कार्य प्रणयने फलंदाजी करत असताना देखील केलं. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला गेले होते आणि या खेळण्याचा प्रयत्न तितकाच सुंदर असा हा चेंडू पाहायला मिळतोय सूरज याचा. चेंडू आतापर्यंत या षटकातील चाललेले आहेत पूर्ण षटकाची इथे झाली समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती लागली आहे 3 गडी बाद 4 गडी बाद 29 धावा. षटक हाताळण्यासाठी जल्पेश. प्रत्येक गोलंदाज जो येतोय तो मात्र अतिशय सुंदर चांगली लाईन अँड लेंथ मात्र मेंटेन करत असताना आपल्याला जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन आखूट टप्प्याचा चेंडू जरूर पाहायला मिळाला आणि बॅटची एज अँड टेकन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय राज. यावेळी मात्र फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने एक सुंदर असा फटका आपण पाहू शकतोय. मिड ऑफच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे 30 धावा. आता मात्र अजूनही या सत्रातील 9 चेंडूंची एक औपचारिकता जरूर शिल्लक आहे असं म्हणायला हरकत नाहीये.
पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपण पाहू शकतोय. धावसंख्या जर आपण पाहतोय अजूनही स्थिरावलेली आहे 30 या धावसंख्येवर. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुंदररित्या हा खेळलेला फटका आपण पाहू शकतोय. लॉंग ऑनला रत्नदीप तिथे आहे. चेंडू उचलतायत, थ्रो करतायत. तत्पूर्वी मात्र एक धाव घेतले गेले. षटकातील शेवटचा चेंडू मात्र आपण पाहू शकतोय. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे 31. 31 धावा. पुन्हा एकदा धीम्या गतीचा हा चेंडू जरूर आपण पाहतोय. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे 31. चला तडियाळे ए आणि कोलिवली ए दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. यानंतरचा होणारा सामना दोन संघ मात्र काटेकी टक्कर जरूर पाहायला मिळेल. क्रिकेटमधील घमासान युद्ध जरूर आपल्याला इथे पाहायला मिळेल तडियाळेच्या या मैदानावरती. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती कुशल. खुशाल आपण पाहू शकतोय. बॅटची एज लागली आहे. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. पॉइंटच्या दिशेने जरूर चेंडू उडला होता. मात्र क्षेत्ररक्षकाला संधी दौडून आली होती. त्याचं सोनं करता आलं नाहीये. एकेरी धावेने धावसंख्या जर आपण पाहू शकतोय धावफलकावरती तर मात्र लागलेली आहे 32. आता मात्र या षटकातील अजूनही शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आहे. प्रज्ञेश बारिया हे देखील आमच्या सोबत जॉईन झालेले आहेत. एक हिंदी समालोचक आपण पाहू शकतोय. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी आम्ही त्यांना आमच्या सोबत मात्र जॉईन झाले होते. तेच मात्र प्रज्ञेश बारिया या सामन्यासाठी आपल्या सोबत पुन्हा एकदा जॉईन होतील. मात्र फुलटॉस चेंडू बॅकफुटला गेले आणि क्षेत्ररक्षक तिथे आहे. क्षेत्ररक्षकाला निवडलं आणि नो चेंडू जरूर पंचांचा इशारा इथे येतोय. फ्री हिट यापुढील चेंडू जरूर असेल. मात्र याचा काही फायदा होणार नाही कारण की जवळजवळ पराभवाच्या छायेमध्ये जाऊन पोहोचला आहे चिंचणी संघ असं म्हणायला हरकत नाहीये. मात्र काही पे निगाह आहे काही पे निशाणा असा फटका जरूर पाहायला मला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जरूर गेला. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावतायत. एक सिंगल धाव मात्र आपण पाहू शकतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धाव फलकावरती लागलेली आहे 35. 35 धावा. मात्र अतिशय सुंदर मारला फटका. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा रत्नदीप पुढे सरसावतोय. एकच धाव तिथे मिळेल. या एका धावेने धावसंख्या पाहू शकाल धावफलकावरती लागलेली आहे 36. आता फक्त 3 चेंडूंचा खेळ या सत्रातील बाकी आहे. चार चेंडू आतापर्यंत या षटकातील हाताळून झालेत. तर मात्र फक्त शेवटच्या 2 चेंडूंची औपचारिकता ही शिल्लक आहे. इनसाइड आउट पद्धतीने जरूर मारलेला हा फटका आपण पाहू शकतोय. जवळजवळ विजय हा निश्चित केलाय असं म्हणायला हरकत नाही कारण की फक्त आता या षटकातील एका चेंडूंचा खेळ हा शिल्लक आहे. तर विजयी ठरलाय ओम साई धाकटी डहाणू ए संघ. चला मैदानाच्या आतमध्ये कोलवली ए संघ आपण देखील रवाना व्हायचा आहे. तडियाळे संघ मात्र आपल्या बॅटिंग पॅव्हलियन मध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. आता मात्र एक अस्तित्वाची लढाई मात्र 2 संघांच्या दरम्यान जरूर पाहायला मिळते.
एका बाजूला आहे प्रीतम बारी, जबरदस्त फॉर्म मध्ये यंदाच्या मोसमामध्ये जर पाहायला गेलं तर जबरदस्त खेळ प्रीतमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मॅन ऑफ द सिरीज देखील माथेरान चषक मध्ये मात्र घेऊन आलेला हा खेळाडू आपण पाहू शकतोय. चला धाकटी डांडू संघ जास्त वेळ आपण आता स्पेंड करायचा नाहीये, वेळ मैदानाच्या आतमध्ये कळवली आहे. आपण देखील मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचा आहे. आपण पाहत आहात अखिल भारतीय बारी बारिया समाज आयोजित भव्य दिव्य अशी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, हा महोत्सवच आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. उद्याच्या दिवशी जर आपण पाहणार आहोत महिलांच्या देखील स्पर्धा या आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि या मेगा फायनल डे हा रविवारी अर्थातच आपण पाहणार आहोत. चला एक धून ऐकूया आणि येऊया पुन्हा मैदानाच्या आतमध्ये.